नमस्कार मित्रांनो, भारतरत्न मालिकेतील राजकारण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व भारतरत्न पंडित गोविंद बल्लभ पंत यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। गोविंद बल्लभ पंत हे एक क्रांतिकारी व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते होते। त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 रोजी अल्मोड़ा जिल्ह्यात शामली या पर्वतीय क्षेत्रातील खुंट या गावामध्ये मूळच्या महाराष्ट्रीय कराडे ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्हा तालुका राजापूर कोतापूर गावातील आहे। त्यांचे पूर्वीचे आडनाव पराळकर असे। महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच ते काँग्रेस स्वयंसेवक म्हणून काम करीत असत। डिसेंबर 1921 मध्ये गांधीजींच्या आव्हानामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातून ते सक्रिय राजकारणात आले। पंत हे उत्तर प्रदेशचे प्रथम मुख्यमंत्री आणि भारत सरकारने इसवी सन 1957 साली त्यांना भारतरत्नाने सन्मानित केले। भारतरत्न पुरस्कार वितरणास त्यांच्याच गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीत सुरुवात झाली। हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते। जमीनदारी पद्धत समाप्त करण्यात व कूड कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते। अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊ परिषदेची स्थापना केली। 7 मार्च 1961 रोजी त्यांचे निधन झाले। इंग्रजांविरोधात सत्याग्रह केल्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला। जमीनदारी पद्धती नष्ट करून शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले। भारताचे तिसरे गृहमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। भारताच्या एकात्मतेसाठी आणि संस्थानांचे विलीनीकरण यासाठी मोठे प्रयत्न त्यांनी केले। भारतीय प्रशासन आणि कायदेविषयक सुधारणांमध्ये त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील। त्यांचे जीवन आणि कार्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले। अशा या थोर भारतरत्नास कोटी कोटी मानवंदना। जय हिंद।